UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राज्यात 125 जागा जिंकण्याचा भाजपचा संकल्प। जवळपास 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री। उर्वरित 75 जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर। सूत्रांची माहिती। महायुतीतील धुसफूस सपाट्यावर नको, जिंकण्याची क्षमता असलेले उमेदवार निश्चित करावे। लोकसभा निवडणुकीतील चुका टाळा, शहांच्या भाजप नेत्यांना सूचना। सूत्रांची माहिती। अमित शाह आज महायुतीच्या नेत्यांसोबत बैठक घेण्याची शक्यता। आजच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा होणार। शहा आज लालबागच्या राजाचंही दर्शन घेणार। बारामतीचा दौरा अर्धवट सोडून अजित पवार मुंबईत दाखल। अमित शहा मुंबई दौऱ्यावर असल्यानं भेट घेण्याची शक्यता। मुख्यमंत्री शिंदे आज आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्याची शक्यता। जागावाटप आणि आमदारांच्या नाराजीबाबत चर्चा होण्याची शक्यता। सोलापुरात अपहरण करून मराठा तरुणाला मारहाण झाल्याची माहिती। असं झालं असेल तर हिशेब होणार। जरांगेंचं नाव न घेता राजेंद्र राऊतांना इशारा। जरांगेंना महाविकास आघाडीनं सुपारी दिली आहे का? पवारांच्या सोपल यांच्यासोबतच्या भेटीनंतर पेटवापेटवी। राजेंद्र राऊतांचा सवाल। तर राज्यात मणिपूरसारखी स्थिती निर्माण होण्याची भीती। राजेंद्र राऊतांचे विधानसभा अध्यक्षांना पत्र। अजितदादा बारामतीतून निवडणूक लढवण्याबाबत संभ्रमात। एवढी कामं करून बारामतीकर वेगळा निर्णय घेतात। एकदा तरी बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळावा, मग तुलना करा। दादांचं वक्तव्य। कधीच अर्थखातं सांभाळलं नाही, मात्र मी अर्थमंत्री झाल्यावर निधी कसा देता येतो हे समजलं। बारामतीच्या सभेत नाव न घेता अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते। अर्थमंत्र्याला मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करावं लागतं। अजितदादा अजून मुख्यमंत्री न झाल्यानं ताकद काय त्यांना कळली नसेल। आव्हाडांचा पलटवार। मुलगी निवडून आली तर मला गर्व होईल, नदीत फेका म्हणजेच बाजूला फेकून द्या असं म्हणालो। धर्माराव आत्राम यांचं विधान। भाग्यश्री आत्राम पवार गटात प्रवेश करणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजश्री उमरे या मराठा तरुणीचं 6 दिवसांपासून उपोषण। हैदराबाद गॅझेट लागू करत कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी। मंत्री अब्दुल सत्तार क्रांती चौकातील उपोषण स्थायी। चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकरांचं वडिट्टीवारांना पराभूत करण्याचं प्रत्यक्ष आवाहन। ब्रह्मपुरीत अल्पसंख्याक समाजाचं प्रतिनिधित्व होत आहे, परंपरा बदलली पाहिजे। धानोरकरांचं सूचक वक्तव्य। इंदापुरात पुन्हा शरद पवार आणि हर्षवर्धन पाटलांचा बॅनर झळकला। इंदापूर तालुक्याची झाली तयारी। हर्षवर्धन भाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी, बॅनरवर उल्लेख। खेडकर प्रकरणानंतर पुणे महापालिकेचे अधिकारी रडारवर बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे 7 अभियंत्यांची भरती झाल्याची तक्रार। दिव्यांग कल्याण आयुक्तांचं पालिका आयुक्त प्रशासनाला पत्र। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांवर टोलवाफीचा पास असूनही फास्टॅगद्वारे टोल वसुली, तर तक्रार करून टोलचा परतावा मिळू शकतो। रिलायन्स इन्फ्राचं स्पष्टीकरण। पश्चिम रेल्वेवर काल रात्री 10 तासांचा ब्लॉक, तर आज प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार। पश्चिम रेल्वेवर आठवडाभर लोकल विलंबानं धावणार। पुण्यात सीएनजी गॅस दरात मध्यरात्रीपासून 90 पैशांची वाढ। सीएनजी वाहन धारकांना प्रति किलोसाठी अधिक पैसे मोजावे लागणार। कांदा निर्यातीवर 40% शुल्क लागू केल्यापासून निर्यात निम्म्यापेक्षा कमी। एप्रिल ते जून महिन्यात देशातून 1,62,756 टन कांद्याची निर्यात। अमेरिकन ओपनचे जेतेपद पटकावण्यात बेलारूसची अरिना सबालेंका अखेर यशस्वी झाली। अंतिम सामन्यात सबालेंकानं जेसिका पेगुलाचे कडवे आव्हान परतवून लावलंय। लालबागच्या राजाची दानपेटी उघडली। पहिल्याच दिवशी राजाच्या चरणी भाविकांकडून भरभरून दान, तर गणरायाच्या दर्शनासाठी मुख्य प्रवेशद्वारावर मोठी गर्दी। नेते अभिनेत्यांची दर्शनासाठी लगबग। गणेशोत्सवात मध्यम पावसाचा जोर अधूनमधून कायम राहण्याचा अंदाज। रायगड, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळ्यात अतिजोरदार पावसाची शक्यता। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।